सलाम. ख्रिस्ती विवाहाची रूपरेषा यामध्ये आपण काही गोष्टी पहिल्या सत्रामध्ये पाहिल्या. विश्वास, विवाहामधील विश्वास, विवाहामधील आदर, विवाहाची दृढता. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आम्हाला त्यामध्ये प्रभू शिकवतो तो म्हणजे ख्रिस्ती विवाह हा एकपत्नीत्व आणि एकपत्नीत्व आहे ना. मत्ताईच्या 19व्या अध्यायामध्ये आम्हाला तो मुद्दा प्रभू शिकवतो. बघा मत्ताई 19:5. व म्हटले, ह्याकरिता पुरुष आई बापा सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. विवाहामध्ये एक पत्नीत्व आणि एक पतित्व हा एक साचा ख्रिस्ती विवाहामध्ये सांगितलेला आहे, जो जगाच्या दृष्टिकोनातून अतिशय मागे पडलेला मुद्दा आहे हा. परंतु ख्रिस्ती विवाहामध्ये विश्वासणाऱ्यांनी त्याकडे अतिशय गंभीरपणे लक्ष ठेवलं पाहिजे आणि या मुद्द्यावरच विश्वासाचं किंवा विवाहाचं आपलं यश देखील अवलंबून आहे. ठीक आहे. आपण मस्तकत्व पाहत होतो. पुरुषाला किंवा पतीला कुटुंबामध्ये मस्तकत्व दिलेलं आहे. मस्तकाचे 2-3 अर्थ आपण बघितले. एक म्हणजे मस्तकत्वाच्या द्वारा देव त्या पुरुषाला कुटुंबाचं पुढारीपण करण्याचा अधिकार देतो प्रत्यक्षपणे. याचा अर्थ कुटुंबाचे निर्णय पुरुषाला एकत्रितरित्या पती पत्नीला दोघांना एकत्रित घ्यायचे आहेत, परंतु सर्वस्वी अधिकार त्या पुरुषाकडे आहे मस्तकत्व म्हणून. दुसरी गोष्ट, कुटुंबाचं पालन पोषण करण्याची जबाबदारी मस्तकत्वाच्या द्वारा कुटुंबाला दिलेली आहे. आज हा साचा बदललेला आहे. मस्तकत्व त्याची रूपरेषा जगातील वेगवेगळ्या पद्धतीने बदलून गेलेली आहे. आज असं झालेलं आहे की काही ठिकाणी स्त्रिया काम करतात आणि बंधूजन घरात आहेत. पुरुष घरी आहे. बंधुजन म्हणण्यापेक्षा पुरुष घरी आहे. जगाची व्यवस्थाच बदललेली आहे. व्यवसाय म्हणा, नोकरीची प्रकारची रचना म्हणा, तर देवाचा जो साचा किंवा देवाचा जो नमुना आहे, रूपरेषा आहे, त्यामध्ये पुरुषाला कुटुंबाचं संगोपन करण्याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे. देवाने त्याच्यावरची जबाबदारी सोपवली. तिसरा मुद्दा जो आपण बघितला की मस्तकत्वाच्या द्वारा पुरुषाला कुटुंबाचं आध्यात्मिक पुढारीपण करण्याची जबाबदारी दिलेली आहे. मंडळीमध्ये भले आम्ही वडील नसो, डिकन नसो, शिक्षक नसो, परंतु कुटुंबाकरता आम्ही काय आहोत? आध्यात्मिक पुढारी आहोत. त्या अनुषंगाने प्रत्येक भावाने आपल्या आध्यात्मिक जीवनाची जबाबदारी घेणं आवश्यक आहे. आज झालं काय, अनेक बंधूंना असं म्हणतात की आम्ही कोणी शिक्षक आहोत मंडळीमध्ये, त्यामुळे देवाच्या वचनाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आम्हाला भासत नाही. म्हणजे देवाचं वचन कोणी अभ्यासायचं गंभीरपणे? फक्त वडिलांनी, फक्त डिकननी किंवा ज्यांना शिकवायचं त्यांनीच नाही. ज्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे, ज्याला मंडळीमध्ये प्रभूने नेमलेला आहे, तो बंधू आहे, बहीण आहे, त्या प्रत्येकाची जबाबदारी आहे देवाच्या वचनाचं गंभीर मनन करणे, देवाच्या वचनातून देवाच्या सत्यांना शोधणे. आम्हाला काय सांगण्यात आलंय, बिंबवलं गेलेलं आहे अप्रत्यक्षपणे की हे काम फक्त कोणी करायचं? हे काम फक्त मंडळीतल्या पुढाऱ्यांनी करायचं आहे. ज्यांना वचन उभं राहून शिकवायचंय त्यांनीच वाचायचंय, त्यांनीच मोठमोठी पुस्तकं वाचायची, त्यांनीच घरामध्ये कॉमेंट्री घ्यायच्या. आम्ही आमची गरज कशी पूर्ण करू? कॅम्पला वगैरे जाऊन, कॉन्फरन्सला वगैरे जाऊन, जमलं त्या ठिकाणी एखादा मुद्दा शिकून येऊ. नाही, हा पॅटर्न प्रभूचा नाही, देवाच्या वचनात. प्रत्येक पुरुषाने आपल्या कुटुंबाचं आध्यात्मिक पुढारीपण करणं आवश्यक आहे आणि त्या पुढारीपणाकरता प्रत्येक भावाला देवाच्या वचनांचं गंभीर मनन करणं अपेक्षित आहे. त्याकरता वेळ काढणं आवश्यक आहे. कुटुंबाकरता भौतिक गोष्टी करण्याकरता वेळ काढतो की ना? आम्ही काढतोच ना. कुटुंबाला कुठे बाहेर घेऊन जायचं आम्ही वेळ काढतो, पैसे खर्च करतो. आता किरण सांगत होता, आम्ही पोचवून आलो, मी भिजलो पूर्ण. वेळ काढतो की ना? आम्ही भिजलो, आम्ही पत्नीला पोचवायला गेलो, पत्नीला घेऊन येणं, ह्या जशा इतर व्यावहारिक आमच्या जबाबदाऱ्या आहेत, त्याचबरोबर एक जबाबदारी आहे माझी आध्यात्मिक जबाबदारी, आध्यात्मिक पुढारीपण करणं.
मला कुटुंबाला आध्यात्मिक दर्शन देणं आवश्यक आहे. त्याकरता मला दर्शन मिळणं आवश्यक आहे देवाच्या वचनातून. त्याकरता मला जसा वेळ मिळेल तसं प्रभूच्या चरणाजवळ बसणं आवश्यक आहे. मला गंभीर मनन करणं आवश्यक आहे. कुटुंबाबरोबर मला देवाच्या वचनांचं प्रकटीकरण शेअर करणं आवश्यक आहे बसून. जसे आम्ही इतर मुद्द्यांवरती बोलतो, कौटुंबिक मुद्द्यांवरती, व्यावहारिक मुद्द्यांवरती, देवाच्या वचनांविषयी मला कुटुंबाला मार्गदर्शन, त्यांचं पालन पोषण करणं आवश्यक आहे. ही जबाबदारी तरुणांनी आतापासून लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे आम्ही अविवाहित आहोत किंवा नुकतेच विवाहित झालेलो आहोत, आमच्यावरती देवाचं वचन सांगण्याची काही मोठी जबाबदारी नाही असं नाही. आम्हाला देवाच्या वचनाचं मनन करणं आवश्यक आहे. तुम्ही पत्नीबरोबर फिरता, तुम्ही पत्नीबरोबर जाता आउटिंगला, कुठे बसलेल्या एकत्र, त्या ठिकाणी आध्यात्मिक विषय निघणं पण आवश्यक आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी केवळ संसारिक गोष्टी बोलत असाल तर मग त्या आध्यात्मिक कुपोषण आहे तुमचं. ठीक आहे, तुमच्या संसारिक जीवनाविषयी आम्ही बोलतो, जगाच्या ऑफिस विषयी बोलतात, आध्यात्मिक जीवनाविषयी आम्ही कधी चर्चा करतो का पत्नी बरोबर? त्यामध्ये आमचं आध्यात्मिक पुढारी पण दिसून येणं देखील आवश्यक आहे. आता हे जे मस्तकत्व दिलेलं आहे, त्या मस्तकत्वाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मस्तकत्वाची जोड दिलेली आहे देवाच्या वचनात. जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती आपल्या पत्नीचं मस्तक आहे. एक प्रकारे कुटुंबाचा तो मस्तक करून ठेवलेला आहे. म्हणजे तुम्हाला आणि मला जे मस्तकत्व मेंटेन करायचं आहे ते ख्रिस्त सदृश, क्राइस्ट सेंटर्ड हेडशिप आहे. मग त्याकरता मला ख्रिस्ताचं मस्तकत्व माहिती पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त कसा मंडळीला चालवत आहे, कोणत्या भूमिका, कोणत्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मस्तकत्वामध्ये येतात, त्याच गोष्टी माझ्या जीवनात देखील पती म्हणून मस्तकत्वाच्या संदर्भात येणं आवश्यक आहे. बघा, आपण इफिसियन्सचं पत्र 5वा अध्याय, सगळी वचनं वाचणार नाही, 22 ते 33 वचनांमध्ये मस्तकत्वाविषयी दिलेला आहे. त्यातले काही मुद्दे आपण पाहणार की मस्तकत्वामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव येतो. आपण तर बघितलं, कुटुंबाचं पालन पोषण आहे, आध्यात्मिक पुढारीपण आहे, अजून काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. बघा 22व्या वचनामध्ये, स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. मस्तकत्व प्रकट होतं अधीनतेवर. जर माझ्या कुटुंबातले सदस्यच अधीन नाहीत तर माझं मस्तकत्व नाही. मंडळी ख्रिस्ताच्या अधीन नाही याचा अर्थ आम्ही दाखवतो की आमचं मस्तक ख्रिस्त नाही. कसं काय कळणार मी या घराचा मस्तक आहे म्हणून? कसं काय कळणार ही मंडळीचा मस्तक ख्रिस्त आहे? ज्यावेळेस मंडळीच्या अंतर्गत सगळ्या गोष्टी ख्रिस्ताच्या नियमांनी, ख्रिस्ताच्या वचनाने चालवल्या की जेव्हा दिसतं त्यावेळेस एका कुटुंबामध्ये एका व्यक्तीचं मस्तक त्यावर दिसतं की या कुटुंबाची रचना, कुटुंबाची शिस्त, कुटुंबाचे अधिकार, निर्णय या व्यक्तीच्या अनुषंगाने घेतले जातात किंवा या व्यक्तीचा हात आहे मोठा. म्हणजे एक प्रकारे कुटुंबाचं मस्तक आहे. जर माझा अनादरच होत असेल कुटुंबामध्ये, मला विचारतच नाहीत कोण, तुम्ही मस्तक कसा असणार? या ठिकाणी वचन स्पष्ट सांगतं की आपापल्या पतीच्या अधीन असा. पत्नीचा खूप मोठा सहभाग आहे मस्तकत्व जपण्याकरता. पत्नी जर पतीचं मस्तकत्व जतन करत नाही तर एक प्रकारे कुटुंबाचं मस्तकत्व नाकारत आहे. ख्रिस्ती पत्नीला हे समजणं आवश्यक आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुय्यम भूमिका नाही. पुन्हा तीच गोष्ट येते की आधुनिक स्त्रियांना ते वाटतं की आम्ही गुलामीमध्ये राहायचं का? गुलामीचा वगैरे संबंध नाही या ठिकाणी. मस्तकत्व पतीच्या आदेशांचं कौटुंबिक पातळीवरती, व्यावहारिक पातळीवरती, आध्यात्मिक पातळीवरती काय करायचंय? पालन करायचंय. तो जो शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे मस्तकत्वाकरता, तो ग्रीक शब्दाचा अर्थच तो आहे की एका व्यक्तीच्या अधीन राहा. तो लष्करी शब्द आहे. जसं लष्कराचा अधिकारी एका अधिकाऱ्याच्या खाली एक प्लाटून असतं किंवा एक संघ असतो, त्या प्रकारे तो मुद्दा आहे. पुढे बघा 24वा वचन, मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनी ही सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे. स्त्रियांची म्हणजे पत्नीची अधीनता पुरुषाच्या मस्तकत्वाकरता अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून पुरुषाला हे माहीत पाहिजे की मला मस्तक केलेलं आहे आणि म्हणून मला वेगवेगळ्या प्रकारच्या पुढारीपणाच्या भूमिका कुटुंबामध्ये बजावता आल्या पाहिजे.
देवाच्या वचनानुसार. आमचं मस्तकत्व देवाच्या वचनानुसार मेंटेन करणं आवश्यक. तिसरी गोष्ट, आता मस्तकाच्या अधीन वेगळा पैलू पाहून त्या ठिकाणी सांगतो 25व्या वचनात, जशी ख्रिस्ताने मंडळी प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. मस्तकाच्या अधीन येणारा मुद्दा आहे प्रीती करा. प्रीतीमध्ये अनेक गोष्टी आहेत. प्रीतीमध्ये तिचं संगोपन आलं, तिची शारीरिक काळजी आली, भावनिक काळजी आली, व्यावहारिक गोष्टी आल्या, तिचं पालन पोषण आलं. या सगळ्या गोष्टी मस्तकत्वामध्ये म्हणजे प्रीतीमध्ये येतात. या ठिकाणी तो मुद्दा आम्हाला पौल सांगतो की तुम्हाला कुटुंबाचं मस्तक केलेलं आहे, तुम्ही काय करा, अधिकार नाही, तुम्ही पत्नीवरती प्रीती करा. प्रीतीमध्ये त्या संगोपनाच्या सगळ्या गोष्टींचा भाग आहे. 29वं वचन बघा, कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केला नाही तर तो त्याचे पालन पोषण करतो, जसे ख्रिस्त ही मंडळीचे पालन पोषण करीतो तसे तो करीतो. मस्तकत्वाच्या अधीन पालन पोषणाचा मुद्दा आहे. तुम्हाला मस्तक केलं याचा अर्थ तिची भावनिक, शारीरिक, मानसिक पालन पोषणाची जबाबदारी सोपवलेली आहे. आध्यात्मिक पालन पोषणाची जबाबदारी सोपवलेली आहे. पण किती गंभीर गोष्ट आहे पुरुषांकडून. अनेकदा पुरुष केवळ कुटुंबामध्ये मस्तक मस्तक म्हणून अधिकार गाजवतात, एखाद्या गोष्टी संदर्भात अधिकाराबाबत. परंतु ज्या जबाबदाऱ्या आहेत, जबाबदाऱ्या खूप गंभीर दिल्या आहेत. माझ्यावरती पालन पोषणाची जबाबदारी दिलेली आहे 29व्या वचनामध्ये. तिचे शारीरिक पालन पोषण, तिचं व्यावहारिक पालन पोषण, कुटुंबात लागणाऱ्या गोष्टी, भावनिक आणि आध्यात्मिक पालन पोषण. म्हणजे मला हे करणं आवश्यक आहे. माझ्या पत्नीच्या आध्यात्मिक पालन पोषणाची जबाबदारी माझ्यावरती आहे. मी एक चांगला मुद्दा आज शिकलो, पत्नीला शिकवणं आवश्यक आहे, समजावणं आवश्यक आहे. एक चांगली गोष्ट ज्यावेळेस आम्हाला कळतं तसं आम्ही पार्सल पण घेतो की नाही, बरोबर. एखादी गोष्ट आम्ही शेवगाववर येणार तबेलाजवळ थांबतो, तबेलाजवळ घ्या. तर मला पहिलं वाटतं की तबेला म्हणजे असा तबेला, तबेला तसा नाही, मला असं तबेला आहे. मग बघितलं, मग त्या ठिकाणी चांगले प्रोडक्ट होते. तिथलं तूप घेतले, तिथले धारवाडचे पेढे घेतले, अजून काय घेतलं, अजून तिथलं पनीर घेतलं. कळलं चांगलं तर मग परिवाराकरता आपण पार्सल घेतो. ते झालं एक पालन पोषणाचा भाग आहे. म्हणजे मी एकटंच खाऊन तृप्त राहत नाही. ज्या गोष्टी आम्हाला नेता येतात त्यावेळेस आमच्या कुटुंबाच्या सदस्यांना पण करता देखील घेऊन जातो. तर तीच गोष्ट आध्यात्मिक जीवनावर होते. आम्ही एखाद्या ठिकाणी गेलो, चांगल्या वस्तू भेटल्या, आम्ही कुटुंबाकरता नक्कीच घेतो. आम्ही पुरुष पत्नी करता काही गोष्टी असतील तर आम्ही त्या उचलतो. आध्यात्मिक बाबतीत आमची ही भूमिका असते. ती आध्यात्मिक पालन पोषणामध्ये पुढारी मस्तकत्व. तो अंग आमच्याकडनं दुर्लक्षित राहतो. आम्ही बरोबर दिसणाऱ्या गोष्टींचं पालन पोषण करतो. मला हे सांगणं आवश्यक आहे. एक चांगला मुद्दा, एक चांगला सिद्धांत तुम्ही शिकलो, एक चांगला विचार माझ्या मनामध्ये मला मिळाला. जसं आम्ही प्रभातीच्या मनामध्ये शेअर करतो नाही का, आम्हाला आठवड्याभरात जे शिकवलेलं असतं प्रभूने, त्यातला चांगला मुद्दा आम्ही लोकांना सांगतो 20 मिनिटात. तेच मुद्दा आमच्या जीवनामध्ये आहे. पतीची जबाबदारी आहे की मला कौटुंबिक पालन पोषणाबरोबर पत्नीच्या आध्यात्मिक पालन पोषणाची देखील जबाबदारी दिलेली आहे. त्याकरता मी सक्षम असणं आवश्यक. 33व्या वचनामध्ये पुन्हा पौल लिहितो की जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करा. आता प्रेमाचा दर्जा तो स्टँडर्ड बदलून टाकलं पौला. जसं तुम्ही तुमच्यावरती प्रेम करता तसंच प्रेम करा. मस्तकत्व ते आहे. एक चांगलं मस्तकत्व शिकलेला विश्वासणारा चांगला मॅनेजर होऊ शकतो कंपनी. केवळ मस्तकत्व शिकून मॅनेजमेंट तुम्हाला शिकावं लागेल, तुमचे रूल्स शिकावे लागतील, परंतु एक चांगला अधिकारी होऊ शकतो. एक चांगला मस्तकत्व समजलेला ख्रिस्ती व्यक्ती. त्याजवळ चांगला तो एम्प्लॉई पण होऊ शकतो. अधीनता पण शिकते मस्तकत्वामध्ये. ख्रिस्ताच्या अधीन राहायला शिकवतो, आम्हाला वरिष्ठांच्या अधीनतेमध्ये राहायला शिकतो. पण एक चांगला अधिकारी तो होऊ शकतो. जबाबदारी, त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांचे व्यावहारिक पालन पोषण कसं करायचं, या सगळ्या गोष्टी
पवित्र आत्मा आम्हाला कौटुंबिक जीवनात शिकवतो त्याच गोष्टी आम्हाला व्यावहारिक जीवनात देखील लागू पडू शकतात. उत्पत्तीचा दुसरा अध्याय, त्या ठिकाणी एक मस्तकत्व आम्हाला पाहायला मिळतं त्या अध्यायामध्ये. संपूर्ण दुसऱ्या अध्यायाला पाहायला मिळतं की प्रथम आदामाला घडवलं आणि मग आदामाच्या द्वारा हवेला निर्मितीमध्ये मस्तकत्व अधिकार आहे आदामाचा. आणि म्हणून ज्यावेळेस स्त्रियांच्या अधिकाराविषयी पौल बोलतो त्यावेळेस हा मुद्दा सांगतो तिमोथीच्या अध्यायात की प्रथम कोण घडलं गेलं? प्रथम आदाम घडला, मग स्त्री घडली. म्हणजे सिक्वेन्स त्या ठिकाणी सांगितले गेले की प्रथम आदामाचं स्थान आहे, मग स्त्रीचं स्थान. स्त्रीला पुरुषापासून निर्माण करण्यात आलं. दुसरी गोष्ट, देवाने स्त्रीला आदामाकडे आणलं. ज्या ठिकाणी आदाम आहे त्या ठिकाणी आदामाने पाहिलं आणि मान्यता दिली. आता ही माझ्या हाडातलं हाड आहे, मांसातलं मांस आहे. त्या ठिकाणी आदामाचं मस्तकत्व देतं, आदामाच्या मान्यतेच्या द्वारे. दुसरी गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते की आदामाने नामकरण केलं. काय म्हटलं आदामाने? हिला काय म्हणावे? नारी म्हणा. एक नवीन ओळख तिला दिली, त्याच्यामध्ये मस्तकत्व आहे आदामाचं. या सगळ्या गोष्टी मंडळीच्या पुरुषांना अप्रत्यक्षपणे सांगितलेल्या, किती जबाबदारीचं काम दिलेलं आहे. हा आधार दिलेला आहे मस्तकत्वाला. आदामाकडे तिला आणलं, प्रथम आदामाची निर्मिती करण्यात आली, आदामाने तिला मान्यता दिली आणि मग आदामाने तिचं नामकरण केलं, तिला नारी म्हणा. तिसऱ्या अध्यायामध्ये पाप झालं. फळ कोणी खाल्लं? हवेने फळ खाल्लं. परंतु आम्ही संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये काय वाचतो? जरा वाचा रोमकराचं पत्र 5वा अध्याय 5:12. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. पापाची प्रत्यक्ष जबाबदारी आदामावर टाकली. आदामाने पाप केलं, आदामाने पाप केलं. आदामाच्या पापामुळे आम्ही मरणाकडे चालू. बरे म्हणता हवेने पाप केलं, हवेने पाप केलं. नाही, निर्मितीमध्येच अप्रत्यक्षपणे मस्तकत्व आदामाच्या हाती आलं. प्रभूने सोपवून दिलं, विवाहाच्या नंतर तू मस्तक आहे. तिचं जे काही चांगलं वाईट होणार तुला प्रत्यक्ष जबाबदार तू आहेस. स्त्रीने पाप केलं, आदामाने पाप केलं म्हणून गणलं गेलं. त्या ठिकाणी मस्तकत्व आम्हाला आदामाचं दिसतं. बघा, तिसरा अध्याय 9वं वचन, उत्पत्तीचा तिसरा अध्याय 9वं वचन. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तू कुठे आहेस? आदामा कळलं देवाला पाप झालेला. हवे तू कुठे आहेस? चुकी केल्यावर तुम्ही कोणाला आवाज देतो? नाही, घरामध्ये मूल चूक करत त्या मुलाच्या नावाने हाक मारतो. कुठे आहे तो? आणि वडिलांना हाक मारतो काय? लहान मुलं असेल तर शेजारचं काय हाक मारतो? वडिलांना हाक मारतो. नतनेने काय केलं? छोटा तर कोणाला हाक मारणार? सोनाने जरा बाहेर नतनेने असंच केलं. आम्ही जेव्हा घरात जातो तेव्हा आम्ही प्रत्यक्ष ज्याने चुकी केली आहे त्याचं नाव घेतो, म्हणजे काय मुलाचं नाव असेल. पण या ठिकाणी प्रभू जेव्हा एदेन बागेमध्ये येतो हवेला विचारत नाही, तू पहिल्याने आवाज देतो, आदामा कुठे आहेस? आदामाला जबाबदार धरलं गेलं पाप झाल्याचं. सृष्टीमध्ये पाप झालं. पापाच्या प्रवेशाकरता जबाबदार तू आहेस. जाब कोणाला विचारला गेला? हवेला नाही, आदामाला विचारला. त्याला जबाबदार धरणे, त्याच्याकडे जाब मागणे, यामध्ये आदामाचं मस्तकत्व दिसतं. कुटुंबाचं देखील तसंच आहे. जबाबदार कोण आहे? आमच्या कुटुंबाच्या प्रगतीकरता आम्ही जबाबदार आहोत. आमच्या कुटुंबाच्या भौतिक आध्यात्मिक अधोगतीकरता मस्तकत्व जबाबदार असतं. प्रतिफळाकरता आम्ही जबाबदार आहोत. आणि म्हणून आम्हाला मस्तकत्वाचा आदर करणं आवश्यक आहे. आणि जी मोठी भेट दिली आहे मस्तकत्वाची आम्हाला, ती जतन करणं देखील आवश्यक आहे. त्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. एखादं प्रमोशन आम्हाला मिळतो ऑफिसमध्ये,
त्यावेळेस आम्ही त्याकरता अतिशय तयारी करतो, प्रिपरेशन करतो स्वतःची. तुम्ही करत असाल तुमच्या ऑफिसमध्ये वेगळं प्रमोशन तुम्हाला मिळतं, वेगळा पॅटर्न तुम्हाला शिकवला जाणार आहे, शिकला जाणार आहे, वेगळ्या प्रकारचं कामाचं स्वरूप असणार आहे. त्याकरता आम्ही वेगळ्या गोष्टी शिकतो किंवा मिळावं म्हणून आम्ही शिकतो. प्रभू आम्हाला असंच देत आहे मस्त करतो, ते प्रमोशन आहे एक प्रकारचं कुटुंबामध्ये. माझ्या सगळ्या आध्यात्मिक अंगांना किती तयार करणं मी आवश्यक आहे की या दिलेल्या अधिकाराचा योग्य वापर देवाच्या गौरवाकरता व्हावा, ज्याच्यामुळे माझं कुटुंब काय होईल, प्रगतीपथावर होईल. सगळ्याच अंगांना मी कुठल्याही माझ्या बेजबाबदार गोष्टीमुळे कुटुंबाच्या आध्यात्मिक आणि भौतिक नुकसानी करता कारण ठरू नये. आम्ही नुकसान करणारे ठरतो, नुकसानाची जबाबदारी मस्तकत्वावरती आहे. त्यामुळे स्पष्ट पाहायला मिळतं, आदामा तू कुठे आहेस? आम्ही जर आध्यात्मिक पुढारीपणाचं जतन केलं नाही, मेंटेन केलं नाही, आमच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक अव्यवस्थेची जबाबदारी आमच्यावर. आम्हाला जगून कसं जायचं आम्ही ठरवायचं, बेजबाबदार म्हणून जायचंय की जबाबदार म्हणून जायचं. गीत आहे ना हिंदीमध्ये, ऊंचे ऊंचे महल बनाए कवडी कवडी माया जमा काही, हे सगळं केलं आम्ही. आध्यात्मिक पुढारी पण जतन केलं ना. आमचा न्याय ह्याच्यावरती होणार आहे मस्तकत्वावर. तुम्हाला काही करावं लागलं नाही, परीक्षा द्यावी लागली नाही, काही पुढे धावावं लागलं नाही. प्रभूने तुम्हाला मस्तकत्व कृपेने दिलेला आहे, तुम्ही जतन केलं नाही. जबाबदारी आमच्यावरती. पहिल्या करीन 12व्या अध्यायामध्ये आध्यात्मिक कृपादानविषयी पौल सांगतो. म्हणजे सांगताना तो एका शरीराचा संदर्भ देतो, मनुष्याच्या शरीराचा. आणि जसं शरीर आहे त्या शरीरामध्ये पुष्कळ अवयव आहे आणि प्रत्येक अवयव आपापलं काम करत आहे. म्हणजे आपल्या मर्जीने काम करत आहे का प्रत्येक अवयव, असा अर्थ आहे का? मग त्या शरीराचा एक मस्तक आहे, या ठिकाणी त्याचा उल्लेख नाहीये, परंतु जे उदाहरण दिलं त्याचा अर्थ तो आहे. शरीरामधील अवयव शरीराच्या कल्याणाकरता आपापल्या परीने काम करतात. मग आपापल्या परीने काम करतात म्हणजे कसे काम करतात? मस्तकाच्या आदेशानुसार काम करतात. जर मस्तक चालना देत नाही, मस्तक आदेश देत नाही, आम्ही काही करू शकत नाही, आमचे पाय चालू शकत नाही. जेव्हा मस्तकाचे आदेश शरीराने मिळणं बंद होतं त्याला आजार म्हटलेला. माणसाची इच्छा आहे मला हात पुढे करून तो ग्लास उचलायचे, पण हात चालत नाही, हातामध्ये शक्ती नाही हात पुढे करण्याची. माणसाची इच्छा आहे पाय पुढे टाकून चालण्याची, पण पाय उचलला जात नाही. याचा अर्थ शरीरामध्ये अव्यवस्था, अशक्तता. त्याची इच्छा आहे की ग्लास पकडावा आणि पाणी प्यावं, ताटातला एक पदार्थ घ्यावा आणि खावा, पण हात पुढे जातात. अनेक उपचार करून देखील त्या गोष्टीत नीट होत नाही. याचा अर्थ त्या शरीरामध्ये काय आहे? एक भयानक प्रकारची अशक्तता किंवा आजार. थोडक्यात जोपर्यंत मस्तक आदेश देत नाही तोपर्यंत आमच्या शरीरातले अवयव काम करत नाही. झोपण्याकरता देखील आदेश द्यावा लागतो मस्तकाला, उठण्याचा आदेश द्यावा लागतो. आम्ही अनेक विधी करतो, त्या विधी करता मस्तकाकडनं आदेश आले पाहिजे. त्यावेळेस आम्ही उठतो आणि काही गोष्टी करतो. तहान लागते, उठून पाणी पितो, भूक लागते, सांगतो मी आलो बाहेरून, मला जाणवलं मला कॉफी पाहिजे, बदलला सांगितलं, बदलने सांगितलं, मला लगेच आपल्याला मस्तकाला सांगतं एखाद्या गोष्टी सवय झालेली आहे. तीच गोष्ट आमच्या आध्यात्मिक जीवनाबाबत. मस्तकाचं काम आहे मार्गदर्शन करणे आणि शरीरावरती नियंत्रण करणे. अवयवांना मार्गदर्शन करणे आणि अवयवांना नियंत्रणात ठेवणे. मस्तक म्हणून आम्हाला कुटुंबाचं अधिकारपद दिलेलं आहे. मस्तक म्हणून एक विश्वासाने माझा अधिकार जमतो, जबाबदारी जमते माझ्या कुटुंबावरती नियंत्रण ठेवणे आणि कुटुंबाला मार्गदर्शन करणे. जर मी हे करत नाही तर देवाने दिलेल्या जबाबदारीचा मी अतिशय गैरवापर करत आहे.
बघा, आपल्या जीवनामध्ये आमचं कुटुंब आहे, आम्ही ह्या भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. मी कुटुंबाला आध्यात्मिक मार्गदर्शन करत आहे का? भौतिक करत असाल सगळे. मी कुटुंबावरती आध्यात्मिक नियंत्रण ठेवत आहे का? मला जबाबदार धरलं जाणार. मी जबाबदारी स्वीकारतो का माझ्या कुटुंबाच्या अव्यवस्थेची, कुटुंबातील एखाद्या गोष्टीच्या अपयशाची? जशी यशाची जबाबदारी आम्ही स्वीकारतो, सगळ्या मस्तकत्वामध्ये आहे. विवाह साधी गोष्ट नाही. विवाह खूप गंभीर घटना, गंभीर गोष्ट आहे. आणि हा विवाहाच्या रूपरेषेमधला एक भाग आहे. एखाद्या व्यक्तीचं लग्न झाल्यानंतर तो त्या गोष्टी करता पात्र आहे असं ठरवलं गेलेलं आहे. म्हणूनच आम्ही लग्न करतो मुलाचं. आता लग्नाच्या वयाचा झाला म्हणजे काय झाला, आता जबाबदार झाला तो. लग्न करून दिलं तर दोघं जण संभाळू शकतात, राहू शकतात. त्याच उद्देशाने देव त्याकडे पाहतो, एक कुटुंब म्हणून, वेगळं कुटुंब म्हणून, समाजातला एक वेगळा घटक म्हणून. आणि देव देवाची जबाबदारी देतो, तू मस्तकत्व सांभाळ तुझ्या पत्नीचं, तुझ्या कुटुंबात होणाऱ्या संततीचं. तुला कौटुंबिक, व्यवहारिक आणि आध्यात्मिक मस्तकत्व पार पाडणं आवश्यक आहे. ख्रिस्त सदृश मस्तकत्व म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं मस्तकत्व ज्याप्रमाणे काम करतं त्याप्रमाणे आम्हाला विश्वासणाऱ्या मस्तकत्वाची जबाबदारी देते. दुसरा मुद्दा, विवाहामध्ये सुरुवातीला जो सांगितला की विवाहामध्ये प्रीती हा महत्वाचा घटक आहे, बंध आहे. आणि दोन्ही पतीला आणि पत्नीला देखील प्रीतीची जबाबदारी दिली. तुम्ही एकमेकांवरती काय करा? प्रीती करा. इफिसच्या 5व्या अध्यायात सांगितले पतीला की तुम्ही एकमेकांवरती काय करा? तू पत्नीवरती प्रीती कर. कशी? जशी ख्रिस्ताने. तिथंच पत्र आपण वाचलं, तीत 2:4. त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यांवर व मुलाबाळांवर प्रेम करावे. इफिस 5 सगळ्यांच्या परिचयाचं वचन ते वाचू आपण. 25. पतीनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. पती आणि पत्नी दोघांकरता हा मुद्दा, केवळ पती करता. आम्ही ख्रिस्ताचे शिष्य म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या सगळ्या गोष्टींचं अनुकरण करणं पुरुषावर आणि स्त्रीवरती बंधनकारक. ख्रिस्ताचं प्रेम कसा? प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम सगळं काही समर्पण केलं, सगळं अर्पण केलं, सॅक्रिफाईस केलं. आता हा सॅक्रिफाईसचा मुद्दा केवळ पती करता लागू नाही, प्रत्येक मनुष्याकरता लागू आहे. पतीने देखील अशीच प्रीती करायची आहे आणि पत्नीने देखील अशीच प्रीती करायची आहे. म्हणजे एकमेकांच्या कल्याणाकरता, पतीने पत्नीच्या कल्याणाकरता, पत्नीने पतीच्या कल्याणाकरता काय केलं पाहिजे? जे काय माझ्या जीवनातील गोष्टींचा त्याग करण्याची गरज लागेल मला करता आला पाहिजे. या ठिकाणी मरण्याचा भाग नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आमच्या, पण जीवनातील अनेक गोष्टी आहेत अशा की ज्या मी त्यागू शकतो प्रेमाकरता. ते दोघांकरता दिलेले आहेत. एकमेकांच्या कल्याणाकरता आम्ही आमच्या जीवनातील मूल्यवान गोष्टींना काय केलं पाहिजे? सॅक्रिफाईस केलं पाहिजे किंवा त्यागलं पाहिजे. आणि म्हणून जो शब्द वापरलेला आहे प्रीती करता तो अगापी शब्द आहे. या ठिकाणी योहान 3:16 मध्ये आम्हाला तो पाहायला मिळतो. योहानाच्या 15व्या अध्यायात 12व्या वचनात तो पाहायला मिळतो. आणि 1 योहान 4 अध्याय 7व्या वचनात देखील पाहायला. बघा 1 योहान 4:7. प्रियजन हो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करीतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. पतीला प्रीती करावी सांगितली ख्रिस्ताप्रमाणे. म्हणून पत्नीने प्रीती करता आपला हात आखडता घेऊ नये. आम्ही सगळेजण ख्रिस्ताच्या प्रीतीने भरलेलो आहोत किंवा आम्ही देवापासून जन्मलेलो आहोत. आणि म्हणून प्रत्येकावरती ही जबाबदारी येते. पती आणि पत्नी समोर प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीचा एक नमुना ठेवलेला आहे. पतीने कबूल करणं आवश्यक आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे पत्नीवरती प्रीती करण्यास काय आहोत, असमर्थ आहोत.
हे जाणवत जाईल संसारिक जीवनात. माहिती ज्यांचे विवाह खूप वर्ष झाले त्यांना जाणवलं की नाही की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे प्रीती करण्यास अपयशी पडलेलो. कबूल पण करणं आवश्यक आहे. आम्हाला सांगितलं 5व्या अध्यायात की जशी ख्रिस्ताने मंडळी प्रीती केली तशी पतीने पत्नीवर प्रीती करा. मी माझ्या सांसारिक जीवनाची वाटचाल जर पाहिली, मी माझ्या सांसारिक जीवनातील पत्नी बरोबरचे व्यवहार जर पाहिले, तर मला समजून येतं की मी ख्रिस्ताप्रमाणे प्रीती करण्यास अपयशी पडले. कबूल करणं आवश्यक आहे. पती किती पतींना या ठिकाणी जाणवलंय माहित की मी ख्रिस्ताप्रमाणे माझ्या पत्नीवरती प्रीती करण्यास अपयशी पडले. त्याच वेळेस पुढे जाऊ शकतो आपण. तो मुद्दा गंभीर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे आम्ही परिपूर्ण नाही हा भाग बरोबर आहे, परंतु प्रभू पवित्र आत्म्याच्या द्वारा आम्हाला काही क्षमता देतो. ज्यावेळेस आम्ही मागतो त्यावेळेस आम्हाला पहिली गोष्ट आमची उणीव जाणीव करून देतो की आम्ही कमी पडलेलो आहोत आमच्या प्रेमात. ते कबूल करणं देखील खूप आवश्यक आहे आणि देवा प्रभूकडे कृपा मागणं आवश्यक आहे की मला या वचनाप्रमाणे माझ्या पत्नीवरची प्रीती करण्यास तू सांग. पत्नीला अनेक अशक्यता आम्हाला दिसू शकतात, दुर्बलता दिसू शकतात, त्यामुळे आमच्या प्रेमाला कुठेतरी तडा जाऊ शकतो. पण हे जर कबूल केला तर आम्हाला प्रभू खूप मोठा अनुग्रह देऊ शकतो. ही एक आवश्यक गरज आहे कौटुंबिक यशाची, कौटुंबिक वैवाहिक यशाची, की मी माझ्या पत्नीवरती ख्रिस्ताप्रमाणे प्रीती करत नाही. मला आवश्यक आहे करणं. पहिले तिमोथी 3 अध्याय 4. मस्तकत्वामधला दुसरा एक मुद्दा आम्हाला या ठिकाणी पाहा. प्रीती तर करायचीच आहे, अजून एक काय. पहिले तिमोथी 3:4. आपल्या घराची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना पिढीमध्ये वळण लावून 3:4 ना बरोबर. मुलाबाळांना पिढीमध्ये वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा. आता पतीवरती कुटुंब प्रमुखावर मस्तकावर आणखीन एक जबाबदारी सोपवली प्रभूने की कुटुंबाची व्यवस्था पाहणं. मॅनेजमेंट मध्ये एक भाग आहे पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट. तुम्हाला माहिती आहे का? तुमचा संबंध आहे का मॅनेजमेंटशी? पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट. पार्टिसिपेटिव्हचा अर्थ आम्हाला कळलेला आहे सहभागी मॅनेजमेंट, सहभाग दर्शवणं. उदाहरण असं आहे की पतीला इतर देखील जबाबदारी आहे, परंतु कुटुंबाची व्यवस्था सांभाळण्याचा अधिकार पण त्याला दिलेला आहे. नक्कीच पती प्रत्येक कौटुंबिक गोष्टी पाहणार ना, ती जबाबदारी पत्नी पाहतो. कुटुंबातील 90% भाग ती पाहते. पाणी भरणं असेल, भांडी घासणं असेल, तुमच्या रोजच्या भोजनाची सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, विशेष पाहुणे येणार तर कुठलं काय आणखी, या सगळ्या बाबी सगळं ती करत. त्यात पती मुकसंमती देतो. जस्ट विचारते आज काय करू, चिकन करू की भाजी करू? ठीक आहे, चिकन कर किंवा भाजी कर. ही काय झाली पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट भाग. मी सहभाग आहे तुझ्या गोष्टीमध्ये, तू कर, तू निर्णय घेतला तुला, कारण तो भाग तुझा आहे. 3 भाज्या आहेत, यामध्ये ही भाजी करते, कमी वेळात लवकर होत, ठीक आहे. तर हे काय झालं, मी पार्टिसिपेट आहे तुझ्या सहभागाला. म्हणजे दुसरा एक भाग आहे जो ऍक्च्युअल मॅनेजमेंट मध्ये, म्हणजे ऍक्च्युअल काम आम्हाला करावं लागतं, त्याच्याकरता देखील प्रभूने जबाबदार ठेवलेला. म्हणजे जरी आम्ही घरातील सगळ्याच गोष्टी पाहत नसलो किंवा महत्वाच्या गोष्टी पाहत असलो तरी छोट्या मोठ्या गोष्टी करता आमची संमती विचारात घेतली जाते. ते एक महत्वाचं चांगलं उदाहरण आहे मस्तकत्वाचं. मला काय कळतं त्यामधलं कुठली भाजी कशी करायची किंवा काय करायची, परंतु समोरून विचारलं जातं त्यावेळेस माझा निर्णय कळवला जातो. दुपारच्या जेवणात हे असावं, रात्री जेवणात बाहेर जमलं तर हे काय. पण ज्यावेळेस घरातले मोठे निर्णय आहेत, मुलं मोठी होतात, मुलांना कुठल्या नर्सरीत टाकायचं, तो निर्णय असा नाही जाता जाता
त्यांना त्या नसेल टाकू काय मी? कामावर जाताना बॅग घेताना बायको अशी विचारते का? नाही, त्यांना घरी येऊ दे, चहा पाणी झाल्यानंतर मग बसल्यावरती पण चर्चा होते. असं असं झालं, त्या ऍडमिशनची वेळ आली, 3-4 शाळा समोर आहे. मी चौकशी केली, असं असं बाजूच्या बायका म्हटलं की ही नर्सरी चांगली आहे. मी काही विचार केला होतो, मग अजून पतीचे काही विचार येतात, ही अशी शाळा आहे, मग आपण पुढे अजून बघू, जरा लांब पडत असेल तरी चांगलं शिक्षण मिळेल, चांगलं क्राऊड मिळेल वगैरे. आणि मग दोघांच्या संमतीने एक निर्णय पक्का होतो. बरोबर, नर्सरीत कुठल्या टाकायचं, शाळेत कुठल्या टाकायचं, किंवा एखादी मोठी गोष्ट घरामध्ये निर्णय घ्यायचे ते असे सहज विचारले जातात. हे असं तसं आहे, जाताना मी करू का? नाही. तर हे मस्तकत्वाचं घराच्या व्यवस्थेचे हे 2 पैलू आहेत. आम्ही सगळ्यांनी याचा हे केलेला. आमच्या घराला खिडक्या लावायच्या होत्या. घर घेतल्यानंतर ते खिडक्या चांगल्या नव्हत्या, खरंच बऱ्या होत्या. तर मग 2-3 दिवस बरेच दिवस मिटिंग होत्या 2 महिन्यात. त्यामध्ये काम रेंगाळलं होतं. का? कारण ते माणसं येणार, मेजरमेंट घेणार आणि नंतर ठरवलं जाणार काय. मग ज्यावेळेस मी मिटिंगवरनं आलो 3-4 दिवसाच्या, त्यानंतर मग वेळ काढून आम्ही बाईकने गेलो, दुकानदाराला भेटलो, मग त्याला वेळ दिला. दुसऱ्या दिवसाने कामगार पाठवला, कारागीर पाठवला, त्याने मेजरमेंट घेतलं, त्याने रक्कम सांगितली, मग त्याच्यामध्ये काय बार्गेनिंग वगैरे थोडं झालं आणि मग सांगितलं किती दिवस लागतील वगैरे, आणि मग त्या खिडक्या लागल्या गेल्या, लावण्याचं काम झालं. तर घरची व्यवस्था पाहण्याकरता अशा प्रकारची भूमिका आम्हाला घ्यावी लागते. जिथे गंभीर गोष्टी आहेत त्या ठिकाणी आम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. ज्या कमी गंभीर आहेत त्या गोष्टींमध्ये आम्ही वरवर आमचा होकार कळवू शकतो. तर हे एक उत्तम मस्तकत्वाचं माध्यम आहे. या मस्तकत्वाच्या द्वारा आम्ही कुटुंबातील आध्यात्मिक धोरण ठरवतो, व्यवहारिक धोरण ठरवतो, आर्थिक धोरण ठरवतो. बरोबर ना? माझ्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये आजपासून अशा प्रकारे संध्याकाळची प्रार्थना झाली पाहिजे. आपण किती रात्री आलो तरी बसून शास्त्रभावातून प्रार्थना करणं आवश्यक आहे. या गोष्टींचं पालन आपण केलं पाहिजे. हे कोण ठरवते? कुटुंबातला सदस्य मस्त म्हणून आपण ठरवतो. जसं माझ्या जीवनाला शिस्त मी माझ्या कुटुंबाला मस्तकत्वाच्या स्वरूपामध्ये पोहोचवणार आहे. जर आम्ही बेशिस्त असू तर मस्तकत्वावर काहीच पोहोचणार नाही कुटुंबात. ते ध्यान ठेवणं आवश्यक आहे, लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जसे संस्कार मला सहज मिळतील, जी शिस्त मला सहज मिळेल ती शिस्त मी कुटुंबाकडनं पोहोचवणार. आज मस्तकत्व दिसत नाही बघा ख्रिस्ती कुटुंबात. वडील सांगतात मुलांना हे करा, मुलं सरळ सांगणार नाही मला आज हे काम आहे बाबा मी तिकडे चालतो. फ्रेंडली मस्तकत्व नाही ते. आम्ही मुलांना इतकं लहानात गोंधळून वाढवलेलं असतं ना, ते मस्तकत्व विसरून जातं. काय म्हणतो शर्मन? साखराला जर तुम्ही खूप लाडी गोळी लावून वागवलं तर तो काय होऊन मुलगा होऊन बसेल, तुमचा अधिकारी होऊन बसेल. मुलांच्या संगोपनामध्ये मुलांना आम्ही इतकं गोंधळत गेलो, त्यांना शिस्त लावण्याचा भागच आमच्या जीवनातून निघून गेला. मग आई वडील ज्यावेळेस शिस्त लावतात, मेंटेन करतात कुटुंबातले, ते सरळ धुडकान होतं. आज मला क्लास आहे, आज मला इकडे जायचंय, आज मला ते करायचंय, बाबा तुम्ही बघून घ्या. मंडळीचा कार्यक्रम आहे, मला आज बरेच दिवस मी ठीक आहे. अनेक कुटुंबाला बघतो आम्ही, आज का नाही आले मुलं, आज नाही ते थकले, का लेट आला, रात्री झोपला 1 वाजेपर्यंत, नाही आले मंडळीमध्ये, नाही आले बायबल स्टडीला. आज कुठे गेले? आज नातेवाईकांकडे गेले पिकनिकला. मंडळी वगैरे कुठे मस्तकत्व आहे? तर ही जबाबदारी आम्ही पाहिली पाहिजे कुटुंबामध्ये. मस्तकत्व मेंटेन करताना माझ्या या संततीला या गोष्टी मी पोहोचवणं आवश्यक आहे. ऍटलिस्ट मुलांना माहित पाहिजे की वडिलांचा अधिकार काय. सर फ्रेंडली धुडकावून लावून जाऊ शकत नाही. नाही तुम्ही बघा मी चाललो, ते अतिशय चुकीचं उदाहरण आहे कुटुंबाचं, ख्रिस्ती कुटुंबाचं अव्यवस्थेचं उदाहरण आहे. मुलांनी देखील ही गोष्ट पाहणं आवश्यक आहे आणि वडिलांनी देखील ती पाहणं आवश्यक आहे. कुटुंबामध्ये दुसरा घटक आहे पत्नीचा, तो देखील अतिशय महत्वाचा भाग आहे, किंबहुना महत्वाचाच भाग आहे. आपण एक वचन वाचू आपण त्या ठिकाणी, आणि कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या बहिणींना पार पाडाव्या लागतात यशस्वी विवाहाकरता किंवा यशस्वी कुटुंबाकरता. नीतिसूत्राचा 31वा अध्याय पुन्हा काही वचन मी वाचतो त्यामध्ये, आपल्याला अंदाज येईल
की ती बहीण सद्गुणी स्त्री जी आहे ती काही काही जबाबदाऱ्या पार पाडते. आधुनिक स्त्रीला खूप मोठं आव्हान आहे त्या बहिणीचं. दहा पासून मी वाचतो, काही 18 प्रश्न वाचतो. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्यांहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरोसा ठेविते, त्याला संपत्तीची वाण पडत नाही. ती आमरण त्याचे हित करते. बघा पहिला मुद्दा तिचा, ती अहित करत नाही, आमरण. पत्नीच्या मनामध्ये विचारांमध्ये कायमचा कोरला गेलेला मुद्दा कुटुंबाचं पतीचं हित. अंडरलाईन करा त्याला. पुढे ती लोकर व ताग खटपटीने मिळवते आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करते. कुटुंबाच्या हिताकरता ती श्रम करते. श्रम करणारे हात आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ती व्यापारी गर्भतांसारखी आहे. ती आपली अन्न सामुग्री दुरून आणते. पतीला पाहायची गरज नाही किचन मध्ये काय हवंय वगैरे, सगळी व्यवस्था तिच्या डोक्यामध्ये आहे आणि त्याकरता ती श्रम करताना दिसते. रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करते आणि आपल्या दासीस त्यांचा अन्नाचा वाटा देते. शेताची चौकशी करून शेत विकत घेते. ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षांचा मळा लावते. केवळ किचनच पाहत नाही, व्यवहारिक देखील आहे. एका बिझनेसमध्ये हात गुंतवणारे विचार करणारे देखील ती स्त्री आहे. ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधते. ती आपले बाहू नेटाने कामास लावते. आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते. तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. ती गरिबांसाठी मूठ उघडते. 20 वचन, गरजवंतास हात देते. उदार पण आहे. एक चांगला व्यक्तिमत्वाचा पैलू तिचा समोर ठेवलेला आहे. आपल्या कुटुंबाकरता तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वनात पांघरलेले आहे. कुटुंबाकरता श्रम आणि कष्ट घेण्याकरता तयार आहे. धोके पत्करणारी स्त्री आम्हाला या ठिकाणी दिसते. सत्तावीस, आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडे लक्ष देते. आळशी बसून अन्न खात नाही. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करतो व म्हणतो, बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखविले, पण तू या सर्वांहून वरचढ आहेस. त्याच्यामुळे अनेक पैलू दिलेले आहेत स्त्रीच्या जीवनाविषयी. त्यावेळी काही महत्वाचे मुद्दे तुमच्या समोर ठेवतो. वचन 13 मध्ये तिच्या हातांविषयी सांगितलं आहे. श्रम करणारे हात, पहिला मुद्दा. तिचे हात कसे आहेत? श्रम करणारे आणि तत्पर हात आहेत. कुटुंबासाठी हवं ते श्रम करणारे हात आम्हाला पाहायला मिळतात. आता हा नव्या काळात अनेक स्त्रियांकडे तुम्ही पाहू शकता ज्यांचे हात तत्पर आहे. होमवर्क आपण करू शकतो. नव्या काळामध्ये अशा किती स्त्रिया होत्या ज्यांनी त्यांच्या हातांनी श्रम करून प्रभूला मदत केली. शोधू शकतो आम्ही. जुन्या काळात अशा किती स्त्रिया होत्या की ज्यांनी आपल्या हाताने श्रम केले, ज्या या घटामध्ये मोडतात. मग सारा आहे, रिबेका आहे, रूथ आहे, शुनेमकरीन आहे, नव्या काळामध्ये लिडिया आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालणाऱ्या त्या 7 बहिणी आहेत, गालिल पासून वधस्तंभापर्यंत चालल्या. या सगळे या गटामध्ये मोडतात तत्पर हातामध्ये. वचन 16 बघा. तिचे हात फलद्रूप आहेत. तिचे हात कमवणारे आहेत. प्राचीन स्त्री आहे, नोकरी करत नाही, बाहेर जात नाही, परंतु जे काही घरामध्ये आहे त्या घरामधून ती उत्पन्न काढणारी बहीण आहे. ज्या ठिकाणी ती हात घालते त्या ठिकाणी तिला फळ मिळतं. शेत विकत घेतलं, द्राक्षाचा मळा लावला, ती फळं विकली. असे फलद्रूप हात आम्हाला त्या बहिणीचे पाहायला मिळतात. वचन 19 मध्ये बघा. दिवसा काम करणारे हात रात्री देखील काम करताना दिसतात. आमच्या तरुण मुलींचे हात कुठे गुंतलेले असतात?
सोशल मीडियावरती, मोबाईलवरती. रात्री पण हातात ज्या चाती आहे, अतिशय व्यस्त हात आहेत तिचे. जसे मार्थाचे हात व्यस्त होते प्रभूच्या कामावर. जेव्हा जेव्हा प्रभू आला तेव्हा तेव्हा तिचे हात व्यस्त होते. रूथचे हात व्यस्त होते, सर्वाव्यस्था. भल्या पहाटे उठून ती सासूला म्हणाले मी सर्वाव्याचा. बहिणींनी शिकण्यासारखा हा मुद्दा आहे. 20वं वचन बघा, तिचे उदार हात आम्हाला पाहायला मिळतात. बहिणीने हा मुद्दा शिकणं आवश्यक आहे. अनेक बहिणी आहेत जे सेवेला हातभार लावतात, आपल्या आठवणीने सेवेकरता योगदान देतात. चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी एक बहीण आहे, तिच्या नजरेत आलेली एक अडचण आहे व्यक्तीची किंवा त्या स्त्रीची. तिच्याकरता तिने आपली मूठ उघडलेली आहे. एक चांगलं चारित्र्य आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. बेथानी येथील मरिया उदार होती. तिने काय केलं? तिने अलाबास्त्र तेल प्रभूच्या पायांवरती. सुनेमधील थोर स्त्री उदार होती. पतीला सांगितलं आपण एवढी जमीन आहे आणि मी रोज या दोघांना बघते, प्रभूचे सेवक आहेत, यांच्यात काहीतरी करूया आपण. उन्हातानाचे जातात, थंडी वाऱ्याचे जातात. आपण एक घर बांधूयावरती, एक रूम बांधली, सगळ्या सुविधा ठेवल्या, म्हणजे काय करतील? सेवेला जाताना या ठिकाणी उतरतील. किती मोठा विचार त्यावेळेस केला. जेव्हा की जीवनामध्ये एक समस्या आहे, उणीव आहे, तिला मूल नाही. ती म्हणू शकली असते माझ्या जीवनात, माझं जीवन इतकं दुःखी आहे, मी कशाला यांचा विचार करतो. उदार हात असणाऱ्या स्त्री आहेत आमच्या. आमच्या बहिणी कशा आहेत बघणं आवश्यक. आमचे हात उदार आहेत का? आमचं योगदान आमच्या हातांचं आहे का प्रभूच्या सेवेत? पुढे 22वं वचन बघा, काय करते? आपणासाठी वेलबुट्टीदार पलंगपोस करते, तिचे वस्त्र तरंग तागाचे जांभळे आहे. जुन्या प्राचीन घरांमध्ये पडदे बनवले जायचे. टेबलांवरती ठेवण्याकरता नक्षीदार कापड बनवलं जायचं. ते महागडे असायचे. ह्या सद्गुरूश्री काय करायची? तिच्याकडे कुशल होत, कौशल्य शिकली होती. आपल्या मोकळ्या वेळामध्ये ती हे काम करायची. घराचे पडदे तिने बनवले होते, टेबलावरचे पडदे तिने बनवले होते. कुशल हात आहेत तिचे, कौशल्य आहे हातामध्ये सद्गुणी स्त्रीच्या. आजच्या स्त्रियांमध्ये देखील कौशल्य आहे आपल्या हातात. अनेक चांगल्या टाईपरायटर आहेत. आता ते गुण निघून गेले AI मुळे, परंतु कुशल आहेत आपल्या बहिणी. सांगायचा मुद्दा हा आहे की बहिणींनी त्यांचं कौशल्य कुटुंबाच्या उन्नतीकरता, हिताकरता वापरणं आवश्यक. 5 प्रकारचे हात आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. 13 ते 22 लिहिले का सगळे हात? परत सांगा. तत्पर हात, फलद्रूप हात, व्यस्त हात, उदार हात आणि कुशल हात. वचन 25 बघा, कशाविषयी म्हटलं त्या ठिकाणी? वस्त्र्या. वस्त्रांचा संदर्भ ज्यावेळेस पवित्र शास्त्रामध्ये येतो त्यावेळेस काय सांगतं पवित्र शास्त्र? चारित्र्य सांगतं, कॅरेक्टर. ज्या वेळेस वस्त्रांचा संदर्भ आलेला आहे त्या वेळेस प्रभूला चारित्र्य सांगायचं. म्हणजे सद्गुणी स्त्रीच्या चारित्र्याविषयी सांगितलंय. बल आणि प्रताप त्याचं चारित्र्य, जे चारित्र्यातील महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या. ती केवळ पेहराव करून फिरणारी स्त्री नाही, केवळ रंगरोटी करून फिरणारी स्त्री नाही. आजच्या स्त्रियांचा काय प्रश्न आहे? चांगले कपडे घालतात, मंडळीमध्ये एक वेगळा पेहराव असतो, ऑफिस करता एक वेगळा पेहराव असतो, आणि स्टेटसवरती वेगळा पेहराव असतो. 3 प्रकारचे पेहराव असतात. पेहराव आमचं चारित्र्य दाखवतो. मंडळीमध्ये माहिती आहे, मंडळीमध्ये सगळे विश्वासणारे असणार, आम्हाला योग्य कपडे घालून आलं पाहिजे. ऑफिसमध्ये आमचा पेहराव बदलतो का? मग ऑफिसच्या बाहेर ज्यावेळेस मी जगामध्ये असते त्यावेळेस माझा पेहराव बदलतो का? मंडळीचा पेहराव आणि जगामधला पेहराव याच्यामध्ये अतिशय मोठं अंतर आहे का? तर मग चारित्र्यामध्ये काहीतरी उणीव आहे. आमचं चारित्र्य कसं असावं? पारदर्शक असावं. जसा मी वरून आहे तसा मी बाहेर आहे, जसा मी मंडळीत आहे तसा मी बाहेर आहे. या ठिकाणी सद्गुणी स्त्रीच्या चारित्र्याविषयी
खूप सांगितलं गेलेलं आहे की तिचं चारित्र्य शालीन आहे, नम्र आहे. त्या काळामध्ये 2000 वर्षापूर्वीच्या मंडळीच्या कालखंडामध्ये अभ्यासकांनी, विचारवंतांनी जे लोक पेहरावरती जास्त वेळ खर्च करतात त्यांना रिकामटेकडे म्हटलेलं आहे. एका रोमी विचारवंताने म्हटलं त्यावेळेचे पेहराव वेगळे होते. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या तयारी कराव्या लागायच्या. तासून तास लागायचा बायकांना तयार होण्याकरता, पुरुषांना तयार होण्याकरता अनेक माणसं लागायची. हा इतका सजून नटून आला, याचा अर्थ हा कसा आहे, ह्याच्याकडे जीवनात महत्वाचं काहीच करण्यासारखं नाही. म्हणून याचा वेळ सगळा कुठे जात आहे, या सगळ्या रंगरंगोटीमध्ये जातो. प्राचीन काळामध्ये तो मुद्दा होता. त्यामुळे नव्या करारामधील पत्रांमध्ये वारंवार स्त्रियांची वेशभूषा, स्त्रियांची केशभूषा, स्त्रियांची रंगरंगोटी यावरती वेळ खर्चू नका म्हणून पेत्र बोलतो, पौल बोलतो. तुमचं सौंदर्य कसं असावं, आंतरिक सौंदर्य असावं, सद्गुणांनी भरलेलं सौंदर्य असावं. पेत्र लिहितो पहिले पेत्र 3 अध्याय. ज्यावेळेस एखादा व्यक्ती, मग पुरुष असो स्त्री असो, जास्त पेहराव करून आलेला आहे, जास्त रंगरंगोटी करून आलेला आहे, याचा अर्थ त्याच्या जीवनामध्ये मूल्यवान असं काहीच नाही करण्यासारखं. तो आपला वेळ अशा सगळ्या गोष्टींमध्ये खर्च करत आहे. ही विचारशैली होती त्यावेळेच्या लोकांची. आणि त्यामुळे त्या प्रकारे रंगरंगोटी किंवा सजवणाऱ्या लोकांकडे पाहिलं जायचं. तर स्त्रीचं चारित्र्यावरती या ठिकाणी नीतिसूत्र सांगतो. वचन 26 बघा, तिच्या मुखाविषयी सांगतो. तिच्या तोंडातून सुंदरेचे बोल निघतात, तिच्या जिभेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. बघा, स्त्री वाचाळ नाही. सलमोनाने एका स्त्रीचा उच्चार केलेला आहे 14व्या अध्यायामध्ये. कटकटी बायकोपेक्षा कुठे राहणं पसंत करेन मी? कुठे? धाब्यावर. अजून अरण्यात राहणं परवडत. पुढे जातो. कटकटी बायकोपासून वाचण्याकरता मला अरण्यवास परवडला. तिथल्या जनावरांबरोबर मी राहील, तिथल्या अव्यवस्थेमध्ये मी राहील. म्हणजे या भयंकर गोष्टी आहेत. कदाचित त्याने त्याचा अनुभव घेतला असेल कटकटीचा. ही स्त्री कशी आहे? या स्त्रीच्या मुखातून शून्यतेचे बोल निघतात. इतर समवयस्क स्त्रियांबरोबर कशी बोलते, आपल्या घरातील मुलांबरोबर कशी बोलते, याचं वर्णन या ठिकाणी केलं. शिक्षण तिच्या मुखातून निघतं. बायबल नेहमी आमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दांबद्दल जागरूक आहे. सगळ्यात गंभीर जखमा शब्दाने होतात. सगळ्यात गंभीर जखमा कशाने होतात? शब्दाने. माणसं विचारतात, हाताने मारलेला फटका वगैरे, बोललेले शब्द आयुष्यभर मरेपर्यंत लक्षात राहतात. आणि म्हणून याकोबाने काय म्हणतो जिवेला? अनितीचं भुवन म्हटलेलं. अनितीचं भुवन आहे. नरकाची आग पेटवणारी जीभ आहे. ही स्त्री कशी आहे? हिच्या जिभेच्या ठाई काय आहे? सुज्ञतेचं शिक्षण आहे. खूप गंभीर मुद्दा वैवाहिक जीवनामध्ये आहे. पती आणि पत्नीने खूप शब्द जपून वापरणं आवश्यक आहे. अंतःकरण दुखावलं जाईल, भावना दुखावल्या जातील, स्वप्न उद्ध्वस्त होतील, असे शब्द संसारिक जीवनात वापरू. तिचं कुटुंब बघा, 27 आणि 28 वचनामध्ये आम्हाला पाहायला ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडे. ती आळशी बसून अन्न खात नाही. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतात. बस, पहिली गोष्ट कुटुंबाविषयी आम्हाला पाहायला मिळते. तिच्या कुटुंबाच्या आचार विचारांविषयी पवित्र आत्मा लिहितो. कसं आहे? मुलं शिस्तबद्ध आहे. मुलं शिस्तबद्ध आहेत. सगळ्यात मोठं चॅलेंज आजच्या स्त्रियांना, त्यांना शिस्तबद्ध मुलं वाढवता येत नाही. अनेक मंडळांमध्ये बघा, शिस्तबद्ध मुलांची फौज आहे. अपयशी पडलेल्या आहेत स्त्रिया, आया अनेक. त्यांना मुलं नीट शिस्तबद्ध वाढवता आलेली नाही. सद्गुणी स्त्रीचं उदाहरण आहे का? तिची मुले काय करतात? तिला धन्य म्हणतात. मुलांच्या आचारांकडे, विचारांकडे, शिस्तीकडे लक्ष देणारी स्त्रिया फाजील लाड करत नाही.
आपल्या मराठी शब्द फाजील लाड करत धन्यवाद देतात मुले. ज्या मुलांना आई वडिलांनी शिस्त लावली ती मुलं नंतर जेव्हा समाजामध्ये येतात तेव्हा त्यांना कळतं की माझ्या आई वडिलांनी मला काय दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्याचं मूल्य कळतं त्यावेळेस मुले धन्यवाद देतात. की मुलं धन्यवाद देतात आईला, तू आम्हाला काय केलंस, चांगलं शिकवलंस, चांगले संस्कार दिले, त्याच्यामुळे आज जगामध्ये मला लाभ आहे. अनेकदा पती पत्नीच्या आईची पण प्रशंसा करतो. आईने जर चांगलं शिकवलं जेवण बनवायला व्यवहारिक जीवनामध्ये आहे ना, ती धन्य म्हणते मग आईला की तुझ्या हाताखाली मी शिकले, त्यावेळेस मला मारून जोडून तू काही शिकवलंस, फोडणी द्यायला, हे करायला, ते करायला. आज मला संसारिक जीवनाचा लाभ झाला. ब्लिंकिटने वगैरे सगळ्या सोयी मिटवल्या ना. काय तो आपला आलेला आहे, 10 मिनिटांमध्ये येतो जेवण घेऊन. झोमॅटो, अनेकांनी कुटुंब दुःखी केले त्यांनी, माहिती आहे. वृद्ध आई वडिलांच्या तक्रारी आहेत. आमच्या मुलांना खूप पगार आहे, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जेवण बनतं, नाहीतर झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट. वेदनादायी गोष्ट आहे ही. मुलं धन्य म्हणतात आईला, आम्ही धन्यवाद देतो, तो आम्हाला काय केलं. शिस्त नेहमी उशिरा कळते मूल्यवान आहे. आता कळणार नाही. आता पण आता मंडळीतल्या वडील बोलत असेल तरुणांना कळणार नाही. पवित्र जीवन जगा, व्यवहारिक कॉम्प्रोमाइज करू नका, असे निर्णय घ्या. आता काय वाटणार, 15-21 वर्षानंतर वाटतं अरे ऐकलं असतं ना वडिलांचं मंडळीतल्या, बरं झालं. त्या गोष्टीमुळे अनेक गोष्टींना मुकलो मी. आज अशी अनेक उदाहरणं आज मंडळांमध्ये आहेत. त्यांना आता वाटतं की अरे ही गोष्ट घडली नसते माझ्या जीवनात, चांगलं झालं. शिस्त आई वडिलांची जबाबदारी आहे. आईची खूप मोठी जबाबदारी आहे पत्नी म्हणून घरामध्ये. तिची मुले तिला धन्य म्हणतात. पती देखील धन्यवाद देतो, तो म्हणतो. पती देखील कौतुक करतो बायको. सद्गुणी स्त्री आपल्या पतीकरता मुकुट आहे असं तो. अशा सगळ्या गंभीर जबाबदाऱ्यांना काय करणारी आहे, सांभाळणारी आहे. 28 आणि 30 मध्ये तिची साक्ष आहे. तो काय म्हणतो, सद्गुणांच्या बाबतीत तू सर्व स्त्रियांहून वरचढ आहेस. सौंदर्य भुलवणारा आहे, लावण्य कसं आहे. कधी कळलं पतीला, तू उशिरा कळलं, पण नशीब कळणं आवश्यक आहे. तुमच्याने माझ्याकरता लिहून ठेवलेला सौंदर्य आणि लावण्य दीर्घकाळ टिकत नाही. संसारिक जीवन खूप मोठा प्रवास आहे. केवळ सुंदरतेवरती आणि लावण्यावरती पाहून आम्ही तो प्रवास करू शकत नाही. पंडित नेहरू तरुण होते त्यावेळेस त्यांच्या आईने त्यांना पत्र लिहिलं होतं. वारंवार पत्र लिहून ती विचारते कधी येणार तू भारतामध्ये लग्न करण्याकरता. आणि जे जे काही चांगली मागणी यायची सुंदर मुलींची, ते प्रत्येक फोटो ते त्यांना तिला पाठवायचे. त्याला आई पाठवायची, सांगायची, तिचं कौतुक असायचं पत्रामध्ये, बघ असं असं. एक दिवस तिच्या आईचा कल त्यांना कळला आणि मग पंडित नेहरूंनी त्यांना आईला पत्र लिहिलं. सौंदर्य हे केवळ त्वचे एवढं खोल असतं. केवढं खोल असतं बघा, त्वचा किती खोल आहे. खूप लवकर ते सरतं सौंदर्य. सौंदर्य आणि लावण्याच्या आधारावरती सुरू झालेले संस्कार टिकलेले नाही. जगामध्ये डोळे उडून बघाल तुम्हाला कळेल अनेक उदाहरण. अनेकांचे महागडे डिवोर्स झालेले आहेत. सौंदर्य आहे. मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स, हॉलिवूड स्टार, बॉलिवूड स्टार, त्यांचं जीवन टिकलं नाही. संसारिक जीवन उद्ध्वस्त आहे. या व्यक्तीला कळालं सौंदर्य लावण्य काय आहे, व्यर्थ आहे. दीर्घकाळ काय चालतं, सद्गुण चालतं, चारित्र्य चालतं. चारित्र्य दीर्घकाळ बोलतं, सद्गुण दीर्घकाळ बोलतं. तुमच्या आणि माझ्या संसारिक जीवनाकरता तग धरून जाणारी गोष्ट कोणती आहे, चारित्र्य आणि सद्गुण. पती आणि पत्नींमध्ये दोघांमध्ये सद्गुणांची आणि चारित्र्यांची गरज आहे, जेणेकरून कुटुंब काय होईल, यशस्वी होईल.
यशस्वी कुटुंबाचा प्रवास चारित्र्यावर आणि सद्गुणांवरती आहे. आजच्या तरुणांना हा समजणं आवश्यक आहे. देवाचं वचन आमच्या मनावर हे बिंबवू पहा, म्हणजे तुम्ही विवाह करू इच्छिता, त्यांचे विवाह झालेले आहेत, त्यांच्याकरता आवश्यक मुद्दा आमचं आत्मिक जीवन, कौटुंबिक जीवन संपन्न करणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असणं आवश्यक आहे. सौंदर्य आज उद्या निघून जाईल. आता असे अनेक आजार आले, टेन्शन आले, माणसाचं सौंदर्य लवकर म्हातारे होतं, ते राहत नाही बरेच दिवस. मग बदलणार का आमचा विचार? प्रेम आमचं कमी होणार का? देवाबरोबर बांधलेला करार तोडणार का? आणि म्हणून लग्नाच्या वेदीवर चढताना, कुटुंबाची सुरुवात करताना ही खुणगाट आमच्या अंतःकरणात आम्ही बांधली पाहिजे की आम्ही काय केलं पाहिजे. सद्गुण आणि चारित्र्याला आम्ही अधिक मान्यता देणं आवश्यक आहे.